राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अखेर संपली। मुदत संपल्यानंतर कोणत्या महापालिकांमध्ये कोणाची युती आणि कोणाची आघाडी झाली याचं चित्र हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। राज्यातील 29 पालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढण्याचा निर्धार महायुतीने केला होता। प्रत्यक्षात असं घडलेलं नाही। काही ठिकाणी महायुती एकत्र आली तर अनेक ठिकाणी फक्त भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली तर मवियात देखील वेगवेगळी समीकरणं पाहायला मिळतात। दरम्यान उद्यापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यानंतर चित्र हे स्पष्ट होईल। आपण आज मितीला आजच्या घडीला राज्यभरात काय नक्की चित्र आहे युती आघाडीवरून ते आपण पाहूया। कुठे कुठे युती तुटल्याचं बोललं जातंय तर छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नाशिक, सांगली, नांदेड, जालना, मीरा भाईंदर, उल्हासनगर, अमरावती, नांदेड आणि अकोल्यात युती तुटल्याचं बोललं जातंय। तर महायुती कुठे कुठे आहे तर आतापर्यंत कोल्हापूर आणि पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन तिथल्या नेत्यांनी ही महायुती झाल्याचं घोषित केलं होतं अधिकृतपणे। केवळ 2 महानगरपालिकांमधलं चित्र स्पष्ट आहे। तर महाविकास आघाडीच्या बाबत काय तर महाविकास आघाडी कुठे एकत्र आहे? नाशिक, जालना आणि पनवेलमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे। तर भाजप आणि शिवसेना मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर, परभणी आणि इचलकरंजीत एकत्र आहे। तेव्हा एकंदरीतच आज अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर राज्यभरातलं काय नेमकं चित्र हे आपण समजून घेतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।